नमस्कार, मी विहंग ठाकूर. मोठं व्हायचंय मला या कार्यक्रमात आपलं स्वागत. प्रत्येकांमध्ये एक गुण जे असतात ते उपजत असतात. त्याच्यामध्ये एक नेता दडलेला असतो. ते ओळखूनच त्याच्या गुणांना, क्षमतेला आकार देण्याचं काम आपल्याला म्हणजे पालकांना करायचं असतं. नाहीतर इतर गोष्टींची क्षमता असूनही केवळ बुजरेपणामुळे आपला मुलगी किंवा मुलगा जगाच्या मागं पडण्याची शक्यता असते. ही शक्यता पुसून काढण्यासाठी पालकांनी पुढाकार घेणं, त्यांच्या शिक्षकांनी पुढाकार घेणं गरजेचं असतं. एखाद्या मुलांमधले किंवा मुलींमधले नेतृत्व गुण विकसित कसं करायला पाहिजेत यावर आज आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेत प्रत्यक्ष काम केलेले तज्ज्ञ आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. यात परळ स्टुडिओतून राष्ट्रीय सेवा दलाचे मुंबई अध्यक्ष शरद कदम आपल्याबरोबर सहभागी झालेले आहेत. तर स्टुडिओत माझ्यासोबत आहेत मुंबई विद्यापीठात NSSचे प्रमुख असलेले प्राध्यापक डॉक्टर राम भिसे. राम भिसेजी, तुमचं स्वागत. जात पंचायतीच्या माध्यमातून मागास मुलांसाठी मुंबईत काम करत असलेल्या दुर्गा गुडेलू, मोलकर्णींच्या किशोरवयीन मुलींसाठी काम करणाऱ्या अर्चनाताई ताजणे आणि युवकांच्या विविध कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होणारे माझे सहकारी संदीप काळे अशी मंडळी सहभागी होत आहेत. आपल्या मुलातली नेतृत्व क्षमता कशी ओळखायची, तिला आकार कसा द्यायचा या संदर्भात ही सर्व मंडळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तुमच्यासाठी मनातले प्रश्न 02266843333 या क्रमांकांवर फोन करून तज्ज्ञांना तुम्ही प्रश्न विचारू शकता. आपण आता चर्चेला सुरुवात करतो. मी सुरुवातीला जातोय प्राध्यापक डॉक्टर राम भिसे यांच्याकडे, जे मुंबई विद्यापीठामध्ये NSSचे प्रमुख आहेत. सगळ्यात आधी तुम्हाला असा प्रश्न आहे की हे नेतृत्व घडवायचं कसं? कारण NSSच्या माध्यमातून तुम्ही अनेक तरुणांना घडवताय, त्यांच्यातील नेतृत्व आणि नवं नेतृत्व जे आहे, युवा नेतृत्व, ते तुम्ही घडवतायत. मी राष्ट्रीय सेवा योजनेचं काम करतो. राष्ट्रीय सेवा योजनेचा मुळात उद्देशच आहे की विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण हा वाढला पाहिजे आणि NSSच्या माध्यमातून आम्ही त्यांना एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यांना संधी देतो. त्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम घेतो. सोसायटीशी अटॅचमेंट त्यांची झाली पाहिजे. सोसायटीशी ते समाजाचे प्रॉब्लेम कसे आहेत हे त्यांना कळालं पाहिजे. यासाठी आम्ही वेगवेगळे प्रोग्राम ऑर्गनाईज करतो. त्यांना समाजाशी इंटरॅक्ट करण्यासाठी वेगवेगळे आम्ही प्रोग्राम घेत असतो. नक्की. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यातली जी नेतृत्व जे गुण आहेत ते विकसित करण्याचं काम जे आहे ह्या माध्यमातून होत असतं. आपण जाऊया, शरद कदम सर आहेत, राष्ट्र सेवा दलाचे ते मुंबई अध्यक्ष आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. नेतृत्व क्षमता जी आहे ती कशी ओळखायची? कारण राष्ट्रीय सेवा दलाच्या माध्यमातून एक मोठा युवा वर्ग घडवण्याचं काम जे आहे ते होत आहे. तर ही कारण अनेक जे तरुण आहेत त्यांच्याशी तुम्ही नेहमी संवाद साधता, त्यांना मार्गदर्शन करत असता. तर शरद कदमजी, एक सांगा की नेतृत्व क्षमता जी आहे ती नक्की कशी ओळखायची? कसं असतं, नेतृत्व हे मुलांमध्ये उपजत असते आणि ह्या उपजत गुणामुळे जर आपण सेवा दलाचं जे काम आहे ते गेली 75 वर्ष सेवा दल देशामध्ये काम करत आहे. आणि मग शिबिराच्या माध्यमातून, शाखेच्या माध्यमातून, कला पथकाच्या माध्यमातून सेवा दलाची एक परंपरा आहे, कला पथकाची आहे, सेवा पथकाची आहे. आणि ह्या सगळ्या परंपरेतून अनेक मुलं आपल्याला कळतात की कोण मुलगा चांगला गातो. नेतृत्व म्हटलं की केवळ राजकीय नेतृत्व नाही, तर सामाजिक क्षेत्रातलं देखील नेतृत्व असतं. आणि त्या नेतृत्वामध्ये ही सगळी मुलं जी असतात, ह्या मुलांमध्ये काही गुण असतात. ते गुण सेवा दलाच्या शिबिर संपर्कामध्ये आले की ही मुलं, हे गुण आपण त्या निमित्तानं आमचे जे अनेक उपक्रम आहेत त्या उपक्रमाच्या माध्यमातून या मुलांना आपण एक व्यासपीठ मिळते, एक प्लॅटफॉर्म मिळतं आणि त्या प्लॅटफॉर्ममधून ह्या मुलांकडे हे गुण येतात. नक्कीच. दुर्गा गुडेलू, आता उदाहरण द्यायचं असेल तर सेवा दलाचं कला पथक हे निळू फुले असेल, स्मिता पाटील असेल, या सगळ्या माध्यमातून एक सेवा दलाचं कला पथक त्या काळामध्ये उभं राहिलं. आता देखील आपण आज महाराष्ट्र दर्शन किंवा भारत दर्शन हे कार्यक्रम होणार नाहीत, पण आज पथनाट्याच्या माध्यमातून, रिंगण नाट्याच्या माध्यमातून अशी अनेक तरुण मुलं जी आलेली आहेत त्यांच्या माध्यमातून एक तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो की नेतृत्व म्हणजे काय. समजा आपण रस्त्याने जात असताना एखादा ऍक्सिडेंट होतो आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर अनेक बघे तिथे उभे असतात. कोण सेल्फी घेत असतो, कोण फोटो काढत असतो, पण तिथे कोणतरी तरुण मुलगा असतो, तो तिथे ते सगळं ताब्यात घेतो, तो अँब्युलन्सला फोन करतो, तो कोणाकडे तरी पाणी मागतो आणि तिथे जे काय शक्य होईल ते तिथे देण्याचा प्रयत्न करतो. याला नेतृत्व म्हणतात. आणि असं नेतृत्व हे प्रत्येकाकडे असतं,
त्याला फक्त एक प्लॅटफॉर्म मिळालं, व्यासपीठ मिळालं, ते नेता होतो, ही सेवादलाची धारणा आहे. अगदी अगदी एक चांगलं उत्तम उदाहरण जे आहे ते तुम्ही आमच्या समोर ठेवलं. मी आता जातोय दुर्गा गुडेलू यांच्याकडे, ज्या मागास मुलांसाठी काम करतायत. ह्या मागास मुलांसाठी जेव्हा तुम्ही काम करता ज्यावेळेस, त्यावेळेस त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही विशेष काय प्रयत्न करत असता? मी आता सध्या म्हणजे जेव्हा वैदू जात पंचायत बरखास्त झाली त्याच्यानंतर भरपूर पुष्कळ असे प्रश्न निर्माण झाले. तर मी विचार केला आणि आम्ही जी युवा पिढी आहे त्यांनी विचार केला की आपण जे 60 किंवा 70 वर्षाची लोक आहेत त्यांना आपण काही चेंज करू शकत नाही, पण आजची जी युवा पिढी आहे, परत जी लहान मुलं आहे, जे पुढे म्हणजे त्यांना विकासाच्या मार्गाने कशा पद्धतीने आपण घेऊन जाऊ शकतो, मग त्यांना आम्ही एक शिक्षणाच्या माध्यम, कारण भटक्या समाजात शिक्षणाचं प्रमाण खूपच कमी आहे, तर त्यामुळे त्यांना शिक्षण नसल्या कारणाने त्यांचा विकास होतच नाही आणि त्यांच्या आई वडिलांचा सुद्धा विकास झालेला नाहीये. तर त्यामुळे आम्ही शिक्षणाच्या मार्फत त्यांना कशा पद्धतीने इथे या विकासाच्या मार्गामध्ये आपण नेऊ त्यांना, मग तो एक प्रक्रिया सुरू आहे. आणि दुसरं की जेव्हा मी युवा पिढींना बघते, म्हणजे सामाजिक असुरक्षितता जास्त युवा पिढींमध्ये आहे, म्हणजे सध्याच्या काळामध्ये. मग तो रोजगाराचा प्रश्न असो, तो शिक्षणाचा प्रश्न असो, किंवा तो कुटुंब व्यवस्थेचा प्रश्न असो, कारण ही जी असुरक्षितता, जी सुरक्षितता महसूस म्हणजे ती लोक फील करतील त्या पद्धतीने, तर तेव्हाच हा नेतृत्व त्यांच्यामध्ये येऊ शकतो. कारण आता सध्याच्या काळात ज्या पद्धतीने युवा पिढी बघते, म्हणजे पूर्णपणे म्हणजे आता ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडल्या या महाराष्ट्रात असो किंवा आपण आपल्या भारतात असो, तर जास्त करून म्हणजे युवा पिढींमध्ये असुरक्षितता खूप त्यांना फील होतोय. आणि मला असं वाटतंय की प्रत्येकाने नेतृत्व घ्यायला पाहिजे. तुम्ही आता शिक्षणाचा वगैरे उल्लेख केला, पण तुमचं जे कार्य आहे ते कशा पद्धतीने आता सुरू आहे, त्याची एक माहिती जी आहे ते द्या. मी सध्या म्हणजे फक्त वैदू समाजापुरता नाही, म्हणजे जे भटक्या जातीच्या 42 जाती आहेत, तर त्याच्यामध्ये मग नंदी बैल आला आणि दुसरं म्हणजे नंदी बैलीच्या पारधी समाज आला, आणि त्याचबरोबर जी लोक माकडवाले बोलतात, आधी आता प्राण्यांचा कायदा आल्या कारणाने ती लोक म्हणजे तोही त्यांचा रोजगार हे झालेला आहे, तर त्यांच्याबरोबर सुद्धा मी सध्या काम करत आहे. म्हणजे वडार समाज झाला, म्हणजे जे भटक्या समाज आहेत, मग त्यांच्याबरोबर मी सध्या म्हणजे महाराष्ट्र दौरा केला आम्ही आधी सेवादल आणि अनिसच्या काही कार्यकर्त्यांनी मिळून. मग तो दौरा केल्यानंतर त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण किती कमी आहे, मग त्या ठिकाणी जाऊन आम्ही सर्वे केला. मग एक 412 मुलांचा आकडा समोर आला आणि ती मुलं शाळा बाह्य होती, म्हणजे काही कारणास्तव. मग आम्ही त्यांना शाळेत कशा पद्धतीने टाकू शकतो, मग त्या पद्धतीने आम्ही त्यांना आता सध्या यावर्षी त्यांना शाळेत दाखल करण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत. आणि हे सगळं कशाला शक्य झालं, जसं सेवादल आहे, म्हणजे सेवादलाची संघटना आहे, म्हणजे त्या शाखा आहेत सेवादलाच्या, मग त्यांच्या मार्फत आम्हाला खूप या पूर्ण कार्यामध्ये खूप मदत सुद्धा झाली. आणि त्याच्या मार्फतच आम्ही पूर्ण म्हणजे सर्वे आमचा कंप्लीट झाला. आणि कुठे कुठे मॅन पॉवर लागत होता, म्हणजे ते सेवादलाच्या सहाय्याने आम्ही हा पूर्ण केला. आणि आता आम्ही 228 मुलांना शाळेत दाखल केलंय, बाकीच्या मुलांना आम्ही शाळेत दाखल करण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत. नक्कीच हे चांगलं कार्य आहे. आपल्याला एक फोन येतोय, दिनेश आहेत वर्ध्यावरून. दिनेश, तुमचा प्रश्न विचारा. दिनेश, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, नमस्कार. बोला. सर, माझ्यामध्ये सर उत्तम नेतृत्व म्हणजे करण्याची सर क्षमता आहे, पण असं होते सर बऱ्याच वेळेस सर म्हणजे मी कोणाला गायडन्स वगैरे ज्यावेळेस करायला जातो सर, तर म्हणजे अचानक सर माझा कॉन्फिडन्स सर कमी होतो. ओके. आता हा आत्मविश्वासाचा जो आहे तो उल्लेख आलेला आहे. मी जातोय शरद कदम सरांकडे परळमधून. शरद कदम सर, तुम्ही प्रश्न ऐकला का? शरद कदम सर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो हो, ऐकला. हां, तर तुम्ही त्याला मार्गदर्शन करा. हा जो प्रश्न आला होता की आत्मविश्वासाची कमी आहे त्यांच्यामध्ये, जेव्हा ते बोलायला जातात किंवा नेतृत्व करण्याची त्यांची इच्छा आहे पण आत्मविश्वासाची कमी आहे, तुम्ही काय मार्गदर्शन कराल त्यांना? पहिल्यांदा म्हणजे आम्ही सेवादलामध्ये की आपण काहीतरी लोकांना पहिल्यांदा शिकवायला जाण्यापेक्षा आपण लोकांकडून शिकण्याची आपण
शिकलं पाहिजे लोकांकडून, आणि लोकांकडून खूप शिकायला मिळतं. वाचलं पाहिजे, लोकांशी बोललं पाहिजे, समाज जवळून बघितला पाहिजे. आणि ते केल्यानंतर अशी छोटी छोटी जी व्यासपीठं असतात, वर्ध्याला सेवादल असेल किंवा अनेक पुरोगामी संघटना आहेत की जिथे मुलांना घेऊन त्यांच्या विकासासाठी अनेक उपक्रम करतात. अशा संघटनांमध्ये सामील झालं पाहिजे आणि हळूहळू यातून त्यांना आत्मविश्वास येईल, आणि आत्मविश्वास आल्यानंतर ते त्यांना जे काय अपेक्षित आहे ते अपेक्षित ते करू शकतात. नक्कीच. आम्ही जातो अर्चनाताईंकडे. अर्चनाताई ताजणे आहेत आपल्यासोबत, ज्या किशोरवयीन मुलींसाठी काम करतायत. तर त्यांना प्रश्न असा आहे की सगळ्यात महत्त्वाचं की मुलांमधला जो बुजरेपणा आहे तो कसा कमी करावा, कारण तुम्ही किशोरवयीन मुलींसोबत काम करता, त्यावेळेस तुम्हाला जो अनुभव असे तर नक्कीच येत असतील, त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने ते हँडल करता? नक्कीच. आम्ही जेव्हा समाजामध्ये काम करत असतो, मुख्यतः आम्ही अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतो, तर बहुतेकशा मुली ज्या असतात, किशोरवयीन मुली असतात, तर किशोरवयीन मुलींमध्ये बऱ्याचशा समस्या असतात. तर त्या मुलींना समजून घेणं किंवा त्यांच्यामध्ये आपण कॉन्फिडन्स जाणवणं किंवा त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांचे बरेचसे असे प्रश्न असतात, कॉलेजच्या संदर्भातले काही प्रश्न असतात किंवा शाळेमध्ये काही मुली असतात. म्हणजे कामगार क्षेत्रामध्ये आम्ही ज्या व्यक्तींशी किंवा ज्या महिलांशी संबंधित असतो, तर त्या महिला त्या आईशी किंवा वडिलांशी तेवढं डिस्कस करू शकत नाही. मग बरेचसे असे प्रश्न असतात की ते आम्हाला सामोरे येतात. तर मग बरेच त्यांचे असे प्रश्न असतात की ताई आम्हाला ह्या गोष्टी, म्हणजे समजा मला आता ही गोष्ट करायची आहे पण मला घरामधून परमिशन मिळत नाही आहे, मला शिकायचं आहे पण आमच्या घराची परिस्थिती नाही आहे, आई वडील जास्त कमवू शकत नाही आहेत, तर मग मी काय केलं पाहिजे. तर आम्ही अशा वेळेस मग त्यांच्या पालकांशी संबंध साधतो, आम्ही त्यांच्या आई वडिलांना भेटतो, आईला त्यांना काउन्सिलिंग करतो, त्यांना सांगतो की तुमची मुलगी फार हुशार आहे, तुम्ही तिला हे शिकवा, तुम्ही तिथे असं करा. त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारे आम्ही मदतही मिळवून देतो. यशवंतराव बरेच मोस्टली त्या लोक ड्रॉपआउट झालेले असतात, मग आम्ही त्यांना सांगतो की यशवंतरावच्या माध्यमातून किंवा बऱ्याच अशा युनिव्हर्सिटीज आहेत किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या आपण कमी खर्चामध्ये करू शकतो आणि आपल्या मुलांना किंवा मुलींना आपण पुढेही जाऊ शकतो. असं गरजेचं नाही आहे की मुलगी आहे तर मग मुलीला आपण मागे ठेवायचं आहे आणि मग मुलगा आहे घरामध्ये तर मुलगा काहीतरी करू शकतो. आपण जर दोघांना समांतर वागणूक दिली नाही तर आज समाजामध्ये तीच मुलगी पुढे घर चालवत असते. आज आपण त्याच मुलीला जर मागे ठेवतो, त्याच मुलीला जर आपण शिक्षण देत नाही आहे, ती मुलगी कसं, तिला जे बाळ होईल किंवा तिचं जे काही घर आहे ती घराला नाहीच समजू शकणार ना, किंवा ती तेवढ्या कॉन्फिडन्सली तेवढं ती घरचं नाही करू शकणार. तर अगोदरच आत्ताही आपण त्या मुलींचं नेतृत्व करणं किंवा त्यांना ह्या वेळेमध्ये काय प्रश्न असतात, त्यांचे असे असंख्य प्रश्न असतात. मी एक छोटंसं उदाहरण सांगितलं, पण ह्या प्रश्नांना सामोरे जाता जाता त्यांना ते पॅरेंट्सशी डिस्कस नाही करू शकत, कारण घरची परिस्थिती तर अशी असते की आज आपण कमवतोय तर याच्यामध्येच सगळं त्यांचं विश्व जुडलेलं असतं. तर आम्ही अशा मुलींना मग जवळ घेणं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करणं, त्यांना येणारे प्रश्न सोडवणं, ते आम्ही काम करत असतो त्यांचं. नक्की. आपल्याला आणखीन एक फोन कॉल येतोय. रतन आहेत मुंबईवरून. रतन, तुमचा प्रश्न विचारा. रतन, तुमच्या टीव्हीचा आवाज जो आहे तो आधी कमी करा आणि मग सलग प्रश्न विचारा. ओके सर. बोला, प्रश्न विचारा. रतन. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न दुर्गा गुडेलीजी यांना आहे बोला. की भटक्या विमुक्त आणि दलित परदलित समाजामध्ये नवीन नेतृत्व तयार कसं होईल. हॅलो. हा, बोला, सलग प्रश्न विचारा. मला असं म्हणायचं आहे, मी अंधेरीहून रतन आसवारे बोलतोय. मला दुर्गा गुडेलू यांना विचारायचं आहे की भटक्या विमुक्त आणि एनटी एसटी एसटी मध्ये नवीन नेतृत्व कसं तयार होईल, जेणेकरून तुमच्यासारखी लोक युथ मध्ये तयार होतील. याबाबत तुमचा जो काही आलेला अनुभव आहे तो या ठिकाणी कथन करावा, जेणेकरून युवा पिढीला त्याचं एक चांगलं असं एक मार्गदर्शन प्राप्त होईल आणि युवाला एक ऊर्जा मिळेल. अगदी. दुर्गाजी. सगळ्यात आधी म्हणजे मी तेच वाचत होती, मोठं व्हायचंय मला. म्हणजे मी स्वतःमध्ये कधी ठरवलेलं नव्हतं की मी मोठी होणार, पण जेव्हा अन्याय घडला आणि त्याला आवाज उचलला आणि त्याला लढा दिला, मग त्याच्याने मी कधी स्वप्न पण नव्हतं की मी मोठी होणार. पण तो नेतृत्व माझ्यामध्ये की सहन न करणं, म्हणजे
चुकीच्या रूढी, चुकीच्या परंपरा आणि एखाद्या स्त्रियांना कमी लेखणं या विरोधात, म्हणजे मला कधीच मी त्याच्या नेहमी विरोधात असायची. म्हणजे एखादा सगळे पंच बसलेत आणि तिकडे फक्त एकच महिला बसली आहे आणि ती दुर्गा बसली आहे आणि ती सगळे मंडळी अशा भयानक याच्याने त्या मुलीला बघतायत. मग या सगळ्या गोष्टी ज्या महिला सहन करतात किंवा ज्या युवा पिढी सहन करतात, तर त्यांच्या विरोधात जो आवाज उचलेल, मला असं वाटेल त्यांचं नेतृत्व खूपच मोठं आहे. आणि दुसरी गोष्ट की म्हणजे शिक्षण घेतल्यानेच मोठं होतं असं काहीच नाही आहे. कारण ज्या भागात मी काम करते, कारण तिकडे असे नेतृत्व निर्माण झाले जे अशिक्षित आहेत आणि जी आजची युवा म्हणजे कधी शाळेतच नाही गेलेत, मग ती लोक स्वतः येऊन म्हणजे मला स्वतः म्हणतात की ताई तुझे करते ते बरोबर आहे. म्हणजे त्यांना ज्या चुकीच्या रूढी आणि परंपरा आहेत ते पूर्णपणे त्यांना चुकीच्याच वाटतात आणि त्यामुळे ती जी युवा पिढी आहे आज माझ्या पूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे जो वैदू समाज आहे तो पूर्ण माझ्या सोबत आहे. आणि ते सोबत असल्या कारणाने त्यांचे जे आई वडील आहेत, पंच आहेत, मग ती सुद्धा माझ्या सोबत आज सध्या काम करत आहे आणि माझ्या कुठल्याही कामाला ती लोक विरोध करत नाही. म्हणजे ज्या वैदू समाजामध्ये पंचायतीत महिलेला बोलण्याचा अधिकार किंवा तिला बसण्याचाही अधिकार नव्हता, आज त्याच वैदू समाजामध्ये एक मुलगी म्हणजे एक स्त्री पूर्ण नेतृत्व करते आणि त्या स्त्रीला विचारल्याशिवाय बाकीच्या गोष्टी घडत नाहीत तिकडे. म्हणजे हा खूप मोठा नेतृत्व आहे आणि मला असं वाटतंय की हे प्रत्येकाने करावं. म्हणजे जेव्हा माझ्या बरोबर किंवा माझ्या समोर अन्याय घडतोय तर मी माझा आवाज उचलेन. मी असं नाही बघणार की माझ्या सोबत, कारण जेव्हा मी जात पंचायतीवर आवाज उचलला, माझ्या घरी एकही माझा नातेवाईक सुद्धा येत नव्हता मला भेटायला सुद्धा, माझ्या आई वडिलांना सुद्धा. पण मी तिकडे घाबरली नाही, कारण मला माहित होतं की मी बरोबर आहे. आणि त्यांचं म्हणणं हेच होतं की तुम्ही माफी मागा, म्हणजे जात पंचायतीच्या समोर तुम्ही माफी मागा, मग आम्ही माफ करू. पण तो जो दाग आहे म्हणजे जो तो लोक म्हणजे दुर्गाने काहीतरी गुन्हा केलाय आणि त्या नजरेने बघतील, तो मला कदापि मान्य नव्हता. आणि मला असं वाटलं की मला तिकडे आवाज उचलायला पाहिजे आणि इकडे दुसरी दुर्गा किंवा कोणीही तिकडे उभं राहता कामा नये. आणि तो आज चेंज झालाय, पूर्णपणे परिवर्तन तो झालेला आहे आणि त्याच्यानेच आज मी मोठी झाली आहे. आज इथे येऊन म्हणजे मी बोलू शकते, म्हणजे एवढा मोठा नेतृत्व. आणि दुसरं म्हणजे की जेव्हा आपल्या समोर घडतं आपण एकटे का होईना तिकडे आपण आवाज उचलायला पाहिजे. मला असं वाटतं प्रत्येक युवा पिढीने हे काम जर स्वतःहून सुरुवात केली तर या महाराष्ट्रात खूप काही चेंजेस होऊ शकतील. नक्कीच युवा पिढीने स्वतःहून एक सुरुवात करायला हवी, तर ते नेतृत्व जे आहे ते पुढे येणार आहे. आपल्याला आणखीन एक फोन कॉल येतोय, राजेंद्र आहेत विरारवरून. राजेंद्र, तुमचा प्रश्न विचारा. राजेंद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. राजेंद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. संपर्क त्यांचा तुटलेला आहे. आपण जाऊया, संदीप काळे आहेत आपल्यासोबत. संदीप काळे यंग इन्स्पिरेटर नेटवर्कचं काम बघतात आणि राज्यभर जे आहे ते फिरत असतात, तरुणांशी संवाद साधत असतात. तर नेतृत्व क्षमता ज्या आहेत त्या त्यांनी जवळून पाहिलेल्या आहेत यंग इन्स्पिरेटर नेटवर्कच्या माध्यमातून. तुम्ही काय अनुभव कथन कराल? विहंग, मला असं वाटतं की नेतृत्व विकसित करायचं असेल तर शिक्षणाच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी घेतलं पाहिजे, नव्याने घेतलं पाहिजे. आणि ते घ्यायचं असेल तर, मोठं व्हायचं असेल तर मी सांगेल पहिल्यांदा तुम्ही इनमध्ये जॉईन व्हा. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये मी अगोदरचा एक अनुभव सांगतो, त्यानंतर इनकडे येतो किंवा नेतृत्व विकसितच्या या प्रक्रियेकडे येतो. बाबा आमटेच्या शिबिराला मी 90पासून जायचो आणि तिथं मला एक असं लक्षात आलं की जोडो भारतचा नारा देत तो झेंडा खांद्यावर घेऊन देशातल्या कानाकोपऱ्यामधली मंडळी, तरुण मंडळी तिथं यायची आणि घामाचा अर्थ काय आहे, शिक्षणाचं मूल्य काय आहे, त्या पलीकडे जाऊन आपण काय केलं पाहिजे हे जे तिथं मिळायचं ते मला वाटते कुठल्याही विद्यापीठाच्या डिग्रीमध्ये ते मिळालं तुम्हाला नसेल, कुठल्याही संस्थेच्या प्रशिक्षणामध्ये ते तुम्हाला मिळालं नसेल, जे त्या शिबिरामध्ये मिळायचं. एकूणच काय तर शिक्षणाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जे काही मिळेल ते तुम्हाला खऱ्या अर्थाने अंगीकारता येईल, आयुष्याची वाटचाल तुम्हाला त्या माध्यमातून करता येईल. इनमध्ये आपण काय केलंय, बाबा आमटेची जे काही त्या शिबिराची कॉपी होती ती इनमध्ये केली. आत्ता आपल्या इनचे सगळीकडे चला घडू देशासाठी शिबिरं सुरू आहेत.
नेतृत्व विकसित करायचं असेल तर तरुणांना पुस्तकाच्या पलीकडचं शिक्षण देणं पहिल्यांदा गरजेचं आहे. मग तो झेंडा बाबा आमटेच्या जोडो जोडो भारतचा असेल, राष्ट्रसेवा दलाचा असेल, अनिसचा असेल वा कुठल्याही समविचारी संघटनाचा असेल, जी संघटना युवकांच्या दृष्टीने चांगलं पाऊल उचलण्यासाठी प्रयत्न करते. आज सारख्या चळवळीमध्ये, जी चळवळ महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये नंबर 1 युवकांची एक सामाजिक चळवळ म्हणून जिची ओळख आहे, जिच्यामध्ये 25 लाखपेक्षा अधिक युवक आहेत, तर या युवकांना आज एक आपला रस्ता मिळाला आहे, जो रस्ता कुठंतरी एका चांगल्या ठिकाणी जाऊन थांबतोय आणि त्या ठिकाणी थांबल्यावर एक गारवा मिळतोय सामाजिकतेचा, एक गारवा मिळतोय आपलेपणाचा, आणि त्या गारवाच्या आधारावर जे काही चालते ती आयुष्याची खऱ्या अर्थाने एक वाटचाल आहे. मला असं वाटतं, मला एक उदाहरण या ठिकाणी द्यावं असं वाटतं विहंग, की जेव्हा मिठाचा सत्याग्रह सुरू होता त्यावेळेस मोतीलाल नेहरूंनी एक महात्मा गांधींना 22 पानाचं पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की तुम्ही हे कशाला सगळं करताय. ते 22 पानाचं पत्र होतं. त्यानंतर महात्मा गांधीने त्यांना एक उत्तर दिलं होतं, ते फार गमतीशीर उत्तर होतं. करके तो देखो, असं 2 शब्दाचं उत्तर होतं, करके तो देखो. याचा अर्थ असा होता की तुम्ही पहिल्यांदा करून पहा. मला माझ्या सर्व समविचारी किंवा तरुण मित्रांना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही आयुष्यामध्ये असं काहीतरी करून पहा की ज्या अर्थाने तुम्ही तुमच्यातला एक नवा माणूस उभं करू शकाल. आणि मला वाटतं सुरुवात केली तरच ते होईल, अन्यथा ते होणार नाही. नक्की. आपल्याला आणखी एक फोन कॉल येतोय. महेंद्र महाजन आहेत. महेंद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. महेंद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. महेंद्रजी, हा, तुमचा प्रश्न विचारा. सर, नेतृत्व म्हणजे कोणत्या वर्षापासून सुरुवात करायला पाहिजे? कारण की आजची पिढी अशी आहे की त्यांना नेतृत्व जे वय आहे ते आपण कमी जास्त म्हणतो. आता जे तुमच्यामध्ये बसलेले आहेत वक्ते, हे आम्हाला खूप मोठे आहेत आणि आम्ही लहान आहोत. पण आजचे जे आहे, मी स्वतः एक पुरोगामी पत्रकार संघाचा जिल्हाध्यक्ष काम करतो, एक विदर्भ 24 न्यूजचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. पण जी युवा पिढी आहे यांना आपल्याला याच्यात आणायचं आहे, यांचं वय किती असायला पाहिजे आणि कसं असायला पाहिजे, यांच्याकडून कोणत्या पद्धतीने आपण काम करून घेऊ शकतो? राम भिसेजी, तुम्ही काय मार्गदर्शन कराल? युवकांकडून आपण खूप चांगल्या प्रकारे काम करून घेऊ शकतो. मी एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये काम करतो. जसे इंजिनिअरिंगचे मुलं हे, बरेचसे मुलं हे खूप चांगल्या घरून आलेले असतात. AC मध्ये राहणे, सर्व त्यांना फॅसिलिटीज असतात. ज्यावेळेस आम्ही NSSचा आमचा एक 7 दिवसाचा एक रेसिडेन्शियल कॅम्प असतो, त्या कॅम्पमध्ये आम्ही त्या गावामधील प्रॉब्लेम अगोदर आयडेंटिफाय करतो. लास्ट इयरला आम्ही मोखाडा तालुक्यामध्ये एका पाड्यावर आम्ही कॅम्प घेतला. त्या कॅम्पमध्ये वेगवेगळ्या घरातली मुलं त्या कॅम्पमध्ये आली होती. तर सुरुवातीला त्यांना एवढे प्रॉब्लेम त्यांनी फेस केले. त्याच्यामध्ये कोणाला पाण्याचा प्रॉब्लेम, इथे राहणार कसं, आपण एका बालवाडीमध्ये राहणार, उघड्यावर राहणार. एक मुला तर स्वतःची गाडी घेऊन आला, एक स्लीपिंग बॅग असते तो घेऊन त्या गाडीमध्ये झोपत होता. रात्री त्या रूममध्ये मुंग्या निघाल्या. पण शेवटच्या दिवशी त्याची प्रतिक्रिया खूप वेगळी होती. त्याने जो फीडबॅक दिला त्याच्यामध्ये त्याने सांगितलं की सर, ह्या गोष्टी जर मी NSSमध्ये नसतो तर ह्या गोष्टी मी कधीच शिकलो नसतो. तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण शिकू शकतो. नक्कीच. अशा वेगवेगळ्या माध्यमातून जे ते नेतृत्व जे गुण आहेत किंवा नेतृत्व गुणांचं जे विकसित होतात असं तुम्हाला म्हणायचं आहे. अगदीच एक चांगलं उदाहरण जे आहे ते तुम्ही आमच्या समोर ठेवलेलं आहे. मी आता जातोय पुन्हा एकदा संदीप काळे यांच्याकडे. संदीप काळे यांनी यंग इन्स्पिरेटर नेटवर्क याची आपल्याला माहिती दिली, पण त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरविषयी तुम्ही अधिक काय सांगू शकाल? कसं आहे की अभिजित पवार सरांनी एक स्वप्न पाहिलं होतं की या देशामधला विशेषतः शेतकऱ्यांचा मुलगा किंवा सर्वसामान्यांचा मुलगा ज्याला एक जबरदस्त व्यासपीठ मिळालं पाहिजे. व्यासपीठ मग कुठलं की त्या व्यासपीठामध्ये त्याला कळायला पाहिजे की मी एक माणूस आहे आणि मी एक जबरदस्त माणूस आहे. माझ्यामध्ये असलेला एक जबरदस्त माणूस जिथं मी उभा करू शकतो असं व्यासपीठ या ईनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तरुणाईसमोर आलं. आणि त्या व्यासपीठाची संकल्पना अशी होती की राज्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक महाविद्यालयातला तरुण ज्याला एक वेगळं व्यासपीठ मिळालं पाहिजे, त्या व्यासपीठाच्या माध्यमातून त्याने वेगवेगळ्या पद्धतीने समाजाचा अभ्यास केला पाहिजे, वेगवेगळ्या प्रोजेक्टवर त्यांनी काम केलं पाहिजे. गाव दत्तक घेण्यापासून ते शाळा दत्तक घेण्यापासून ते
विकसित असलेल्या गावांमध्ये अधिक विकास कसा करता येईल या दृष्टीने पाऊल उचलण्यासाठी हे व्यासपीठ काम करतं. मला असं वाटतं की 25 लाख युवक या व्यासपीठाकडं एका आशेच्या नजरेनं आज बघतात. एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्यांच्यापर्यंत हे व्यासपीठ पोहोचलेलं नाही, ईनचं व्यासपीठ, ते व्यासपीठ कशा अर्थाने पोहोचेल यासाठी आमची सगळी यंत्रणा काम करते. सांगायचा अर्थ एकूण असा आहे की राज्यामधल्या तरुणाईला एक सशक्त आणि जबरदस्त व्यासपीठ मिळावं, त्यांच्यामधली असणारी जी काही ऊर्जा आहे ती बाहेर यावी, बुजरेपणा बाहेर यावा. आपण असं म्हणतो की नेतृत्व विकास काय आहे, तर माणसामध्ये असलेला बुजरेपणा बाहेर यावा आणि तू एक वेगळा माणूस आहेस, तू वेगळं काहीतरी करू शकतोस, हे सगळं त्याच्या समोर ठेवून जेव्हा तो उभा राहील, समाजामध्ये काहीतरी करण्याच्या दृष्टीने पावलं उचलेल, तो खरा माणूस राहील असं आपल्याला या निमित्ताने सांगता येईल. विहंग आपण राज्यातले अनेक उदाहरणं घेऊ. 12वीमध्ये मेरिट असलेल्या मुलाचं उदाहरण घेऊ, आलेल्या 10वीमध्ये मेरिट आलेल्या मुलाचं उदाहरण घेऊ, किंवा डिग्रीमध्ये मेरिटमध्ये आलेल्या मुलाचं उदाहरण घेऊ. ही सगळी मुलं आपल्याला कालांतराने कुठं ना कुठंतरी कालबाह्य झालेली दिसतात. पण जी मुलं सरांनी जे NSS NSSचं सर काम करतात, ते NSSचं काम असो, त्या NSSमध्ये ॲक्टिव्ह असणारी मुलं तुम्ही घ्या. आत्ता शरद कदमांनी आपल्याला सांगितलं की राष्ट्र सेवा दलामध्ये, छात्र भारतीमध्ये ॲक्टिव्हपणे काम करणारी मुलं घ्या. तीच मुलं या समाजाचं प्रतिनिधित्व करणारी मुलं असतात आणि तीच मुलं पुढे काहीतरी करताना आपल्याला दिसतात. याचं कारणच असं आहे की आपल्याला आजही चाकोरेबद्ध शिक्षणाच्या पलीकडे जाऊन UGC आणि सरकारने जे काही गोंधळ घातलेला आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्या गोंधळाच्या पलीकडे जाऊन मुलांना शिक्षण दिलं पाहिजे, विशेषतः तरुण मुलांना शिक्षण दिलं पाहिजे, ज्या माध्यमातून ही मुलं विकसित झाली पाहिजे. आपल्याला आणखीन एक फोन कॉल येतोय. पांडुरंग आहेत साताऱ्यावरून. पांडुरंगजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, नमस्कार. बोला. मोठं व्हायचं आहे मला. मी कार्यक्रमाचा मी लाईव्ह बघतोय. त्याच्यामध्ये आता सरांनी मगाशी एक NSSचं एक उदाहरण दिलं आणि त्याच्यानंतर आता दुसऱ्या सरांनी ते यंग इन्स्पिरेशनचे आहेत, त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याचा जर मुलगा असेल तर त्याला काहीतरी व्यासपीठ उपलब्ध व्हायला पाहिजे. पण ते व्यासपीठ उपलब्ध होणं आणि नेतृत्व गुण हे येण्याला काही ठराविक लिमिट असावं, म्हणजे एज लिमिट असावं की त्याच्या ह्याच्यानुसार तो पुढे करू शकेल. म्हणजे त्याचं करिअर झाल्यानंतर त्यानं जर ह्याच्यात उतरलं तर त्याला काही वेळ लागू शकेल का, की आता माझं वय 25 आहे तर मी ह्याच वयामध्ये एंट्री करायला पाहिजे की थोडं थांबून एंट्री केली तरी चालेल. संदीप काळे, काय मार्गदर्शन? कसं आहे, माझा मुलगा आता 4थीला आहे, तर तो गाण्यामध्ये 1 नंबर आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी गाण्यामध्ये त्याच्या शिक्षणासोबत त्याच्या गाण्यामध्ये त्याचं असलेलं जे काही त्याच्या गाण्यामधली ऊर्जा आहे त्याने ती कायम ठेवायला पाहिजे. पण जेव्हा त्याला मॅच्युरिटी येईल, मॅच्युरिटी म्हणजे आता तुम्ही 25चे आहात म्हणजे तुम्ही परफेक्टली नेतृत्व विकासाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये येऊ शकता, किंबहुना तुम्ही 20 वर्षाच्या नंतरही आलं तर उत्तम होईल. पण मला असं वाटतं की आपल्याला असं वाटतं की आपल्यामध्ये एक कला आहे, आपण त्या कलेला चांगल्या पद्धतीनं न्याय देऊ शकतो. तर मला वयाची काही आट असण्याची किंवा तुम्ही कमी वयाच्या आहात किंवा जास्त वयाच्या आहात असं अजिबात नाही. रिटायरमेंट असलेले माणसं सुद्धा खूप जबरदस्तपणे काम करू शकतात, याची अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. त्यामुळे एक वयाचं बंधन अजिबात नाही आहे. आत्ता माझा मुलगा गाण्यामध्ये रुची ठेवतो, तो 12 वर्षाचा आहे आणि भविष्यामध्ये तो जेव्हा तुमच्या वयाचा होईल तेव्हा त्यापर्यंत तो चांगला आर्टिस्ट बनेल अशी त्याची इच्छा असेल. तर मला असं वाटतं की वयाची काही आट नाही. नेतृत्व विकसित तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही केव्हाही त्याची सुरुवात करू शकता. मधला आवाज तुम्हाला म्हणला पाहिजे की बॉस तुम कुछ करने वाले हो, तो वो सक्सेस हो सकता है. नक्कीच तुम्ही एक चांगलं जे मार्गदर्शन आहे ते केलेलं आहे. मी पुन्हा अर्चनाताईंकडे जातोय. अर्चनाताई, तुम्ही मोलकरणींच्या किशोरवयीन मुलींसाठी काम करता. ते काम करतानाचा अनुभव कथन जे आहे ते तुम्ही काय कराल? ॲक्च्युली आपण जेव्हा मोलकरीण म्हणजे हे अनऑर्गनाइज असंघटित कामगारांमध्ये हा येतो. तर असंघटित कामगारांमध्ये अनेक असंघटित कामगार आहेत. मग ते मशीन घरात चालवणारे असो किंवा घरी छोटं छोटं काम करून आणणारे असो. तर ह्या लोकांमध्ये जेव्हा आम्ही काम करत असतो तर काम करत असताना त्यांना शिक्षणाची किंवा त्यांच्यामध्ये बरेचसे असे गुण असतात की त्यांना खूप काही करायचं असतं लाईफमध्ये, पण त्यांची इच्छाशक्ती ही असते. तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की म्हणजे जो इम्पॉसिबल शब्द असतो त्या इम्पॉसिबलमध्येही आय एम पॉसिबल असतं. तर आम्ही ह्या गोष्टी त्यांना सांगतो, त्यांच्या पालकांनाही सांगतो
की बघा आज तुमची मुलगी 70% आहेत तिला किंवा 80% आहेत किंवा वॉट एव्हर, तुम्ही जर तुमच्या मुलीला नाही शिकवलं, तुम्ही मुलालाही शिकवा मुलीलाही शिकवा, तुम्ही सायमल्टेनियसली दोघांनाही पुढे जाऊ द्या. आणि त्या दोघांना पुढे जाता जाता मग त्या म्हणतात की हिला डान्स आवडतो, मग ते नाचकाम काय करणार आहे, किंवा मग ह्याला ही गाते तर आज मुलगी म्हणजे काय की मुलीने आज डान्स केला, किंवा मग तिच्याकडे कसं बघितलं जाणार, किंवा म्हणजे वेगळ्या ट्रॅकमध्ये त्यांना बघितलं जाणार, शिकून काय करणार आहे, शेवटी किती शिकलं तरी तिला चूल आणि मूल. म्हणजे अजूनही लोकांमध्ये आपण एवढे प्रगतशील झालेलो आहोत, पण अजूनही आपली जी माणसांची विचार करण्याची जी क्षमता आहे ना, ती क्षमता तशीच राहिलेली आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल झालेले नाही आहेत. तर हे बदल आपल्याला घडवायचे आहेत. आपण फार काही आपण प्रगतशील होत चाललेलो आहे, सर्व काही, फक्त फॅशन बदलली आपली, फक्त कपडे बदललेत, पण त्या कपड्यांमधलं मन आहे ना, ते मन आजही पुरोगामी आहे, ते मन आजही मागासलेलं आहे. तर अगोदर हे मन जे आहे ना, ते मन बदललं पाहिजे. आता आपण नेतृत्वाचा विचार करतो. येस, ऑब्वियसली नेतृत्व घडवायचं कसं? नेतृत्व प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी गुण असतात, पण त्या व्यक्तीला ते गुण कधी विकसित होतात त्याला त्याची जाणीव व्हावी लागते, किंवा त्याला त्या गुणांची जाणीव करून द्यावी लागते. तर जाणीव, आता एखादी व्यक्ती आहे, त्या मुलीला किंवा त्या मुलाला, म्हणजे आम्ही जेव्हा डोमेस्टिक वर्कर्स किंवा असंघटित कामगारांमध्ये काम करतो, तर आम्ही त्यांना त्यांचे आई वडील विचारतात की मॅडम असं आहे ताई, मग आम्ही हिला काय करू? मग आम्ही तिला सांगतो की ठीक आहे, बघा प्रत्येक फील्डमध्ये त्या मुलाला पुढे जाण्याची संधी असते, तुम्ही त्या मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव द्या. आज मी जर म्हटलं की माझी मुलगी डॉक्टरच झाली पाहिजे, पण आज माझ्या मुलीला जर म्हणजे बेसिक तिचं जर क्लिअर नसेल, ते बेसिकच क्लिअर नसेल, तर माझी मुलगी डॉक्टर होणार, मी तिच्यावरती बर्डन टाकणार, शेवटी काय होणार? नैराश्य येणार. अगेन म्हणजे अशा बऱ्याच प्रोसिजर असतात की आपण मुलांवरती, म्हणजे किंवा इवन कॉलेजमध्ये जाणाऱ्यांची पालकांचं एक्सपेक्टेशन असतं की माझ्या मुलाने हेच बनलं पाहिजे किंवा माझ्या मुलीने हेच केलं पाहिजे. आज माझ्या मुलामध्ये जर एखादं कलागुण असेल किंवा वक्तृत्व करायचा गुण असेल, तर त्या मुलाला मी का नाही अँकरिंगमध्ये घालू शकत, किंवा त्या मुलाला मी का नाही पुढे जाऊ शकत? एखाद्या मुलाला ड्रॉइंग करायचं असतं, प्रत्येक फील्डमध्ये वाव आहे, प्रत्येक फील्डमध्ये ती व्यक्ती पुढे जाऊ शकते. बट कधी त्या फील्डला तुम्ही जर त्या कलागुणांना जर वाव दिला तरच ती व्यक्ती पुढे जाईल ना. त्या कलागुणांना तुम्ही मागे ठेवता, आज माझी मुलगी मला हे आवडतंय, नाही करायचं बेटा, तू 70% तुला आलेच पाहिजे, तू ह्या क्लासला जा, तू त्या क्लासला जा. पालक अगदी एकदम जीवाचा आटोपटोप प्रयत्न करत असतात, आणि मुलगी शेवटी किंवा मुलगा असेल ते बर्डनमध्ये येतात, टेन्शनमध्ये येतात, एकतर मेंटली इनबॅलन्स होतात, काही करू शकत नाही आहे, पर्सेंटेज कमी येतात, घरी तणाव असतो, बाहेर फ्रेंड सर्कलमध्ये तणाव असतो. अशा वेळेस मुलांची मानसिकता जी असते ना, ती पूर्ण त्यांचा तोल पूर्ण गेलेला असतो. तर ह्या सर्व गोष्टींचा आपण विचार करून मग आपण त्यांना कलागुणांना त्यांच्या वाव द्यायचं असतो. नक्कीच. आपल्याला आणखीन एक फोन कॉल येतोय. बापू सूर्यवंशी आहेत जयसिंगपूरवरून. बापू, तुमचा प्रश्न विचारा. फोन कॉल जो आहे तो कट झालेला आहे. पण मोठं व्हायचंय मला या कार्यक्रमामध्ये आपण अशीच ही चर्चा जी आहे ती करत राहणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. मोठं व्हायचंय मला या कार्यक्रमात ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता आपल्याला एक फोन कॉल येतोय. सोनल आहेत. सोनल, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा सोनल, तुमचा प्रश्न विचारा. सर, माझा प्रश्न हा आहे की माझं जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे, म्हणजे फायनान्शियल जी सिच्युएशन सर्कमस्टन्स जे आहेत ते खूप वीक आहेत, आणि फायनान्शियली मला सपोर्ट नाही भेटत फॉर एज्युकेशन. तर मी खूप गोंधळात आहे की मी लाईक माझं एज्युकेशन मला जर काही बनायचं, या फिर मला जसं बँकिंग मध्ये मला काही करिअर बनायचंय माझं, पण मला फायनान्शियली घराकडून या फिर माझ्या वडिलांकडून काही हेल्प होत नाही. मी स्वतः खूप ट्राय करते, पण तरी पुरेपूर हेल्प मला भेटत नाही. तर
मी काय करायला पाहिजे? नक्की तुम्हाला आता अर्चनाताई जे आहेत त्या मार्गदर्शन करतील. अर्चनाताई. सोनल, नक्कीच बँकिंगमध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्हाला फायनान्शियल तुमचं बॅकग्राऊंड खूप चांगलं असेल असं काही गरज नाही आहे. तुम्ही बँकिंग फील्डमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे. बऱ्याचशा बँकेच्या एक्झाम्स असतात, त्या एक्झाम तुम्ही अपियर करा. त्याचे जे तयारी असते, पूर्वतयारी असते, बरेचसे पुस्तकं भेटतात, ते पुस्तकं तुम्ही घ्या, घरी अभ्यास करा आणि तुम्ही हे एक्झाम्स देत राहा. 110% तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही त्या फील्डमध्ये जाऊ शकता. बँकिंग फील्डमध्ये बॅक ऑफिसमध्ये पण असतं किंवा बँकेमध्ये पण असतं, डिपेंड की तुम्हाला करिअर कशामध्ये करायचं आहे. तर सर्वात एकदम छोटंसं सोपी गोष्ट आहे की तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्ही एकदा ठरवलं तर ते कसं करायचं आहे याचंही उत्तर तुम्हाला खूप इझिली मिळेल. आणि याच्यासाठी तुम्हाला फायनान्शियली काही असं खूप असं पैसा हवा असं काही गरज नाही आहे. फक्त बँकेचे जे एक्झाम्सचे बुक्स असतात ते बुक्स तुम्ही कलेक्ट करा, त्याचा अभ्यास करत राहा. आणि हो, अभ्यास जर तुमचा जर व्यवस्थित असेल ना, तुम्ही कोणत्याही बँकेच्या परीक्षेत इझिली पास व्हाल. तुम्हाला कोणाचीही पैशाची किंवा फायनान्सची गरज लागणार नाही. नक्कीच एक चांगलं मार्गदर्शन तुम्ही जे आहे ते केलं. आता आणखीन एक फोन कॉल येतोय. क्षितिजा माने आहेत. क्षितिजा, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार, मी क्षितिजा माने. बोला. मी ऍक्च्युली राम सरांची विद्यार्थी आहे आणि NSS मध्ये आम्हाला लाईक राम सरांचंच मार्गदर्शन मिळालंय कॉलेजमध्ये. आणि पर्सनॅलिटी डेव्हलप करायला मी असं बोलेन की NSS सारख्या कमिटीज मध्ये जास्तीत जास्त सहभाग घेतला तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नक्कीच होते. आणि मला फक्त हे विचारायचं आहे की आम्ही लाईक NSS मध्ये जेवढे पण प्रोजेक्ट घेतले तर सरांच्या मार्गदर्शनातून आम्ही प्रोजेक्ट करू शकलो, पण आम्हाला फंडिंगसाठी बरीचशी मदत घ्यावी लागते. म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीने जेवढे पैसे नेमले आहेत NSS साठी तर त्यातून आम्ही फारच कमी प्रमाणात प्रोजेक्ट घेऊ शकतो. आणि त्यातून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नक्कीच होते, पण ती जर चांगल्या योग्य पातळीवर करायची असेल तर मला असं वाटतं की आपण जे बाकी ठिकाणी जे फंड्स डिस्ट्रीब्यूट करतो त्याऐवजी अशा कमिटीज ज्याच्यातून स्टुडंट्सचा खरंच सर्वांगीण विकास होतो, यात जर थोडंफार सरकारने लक्ष दिलं किंवा आपल्या एज्युकेशन मिनिस्ट्रीने लक्ष घातलं तर पर्सनॅलिटी डेव्हलप करायला फारच फायदा होईल. भिसे सर काय सांगाल? मला वाटतं भिसे सर त्याचं उत्तर देणार नाही. तरी पण नक्कीच आहे, हा सरकारसाठीचा विषय आहे, तरी पण त्याच्यातून त्या विद्यार्थ्यांसाठी ते मार्गदर्शन नक्की करू शकतात की याच्यातून काय होऊ शकतं, काय होऊ शकत नाही आणि काय आपण करू शकतो वेगवेगळ्या माध्यमातून. याच्यासाठी वेगवेगळ्या NGO कार्यरत आहेत ज्या वेगवेगळ्या ह्याच्यावर काम करतात. एक जलवर्धिनी म्हणून आहे जी पाण्याच्या प्रश्नावर काम करते. अशा वेगवेगळ्या विषयावर काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आहेत. आपण त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्यासोबत टायअप करून आपण नक्की. आणि त्याने एक निधीचा उल्लेख केला, जो सरकारकडूनचा जो निधी आहे त्याचाही एक उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. पण हे जे नेतृत्व आहे संदीपजी, हे जे नेतृत्व जे आहे ते यांनीच आता पुढे यायला पाहिजे आणि याच्यातूनच नेतृत्व घडणार आहे. ही जी कळकळ आहे त्याच्यातूनच जी कळकळ आहे ती पुढे यायला हवं सगळ्यांनी. आणि पुढे येऊन तुम्ही शासन दरबारी याच्यासाठी तगादा लावायला हवा, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि यातून नेतृत्व पुढे येणार आहे. संदीपजी बोला. विहंग अगदी खरं आहे. इतकं आपल्या राज्याचं इतकं दुर्दैव आहे खऱ्या अर्थाने. मी तुला सांगतो की या क्षितिजा मानेनं जो प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न प्रत्येक प्राध्यापकाच्या मनात आहे, तो प्रश्न प्रत्येक प्राचार्याच्या मनात आहे, तो प्रश्न एक्स्ट्रा विषयामध्ये जे जे विद्यार्थी तयार होण्याच्या दृष्टीने पुढे येतात त्या प्रत्येकाच्या मनात आहे. विहंग, तुला आश्चर्य वाटेल, NSSचा जो कॅम्प होतो तो एकच ॲक्टिव्हिटी विद्यापीठाची आणि महाविद्यालयाची असते की ज्या माध्यमातून विद्यार्थी विकसित होत असतात. तुमचं कल्चरल डिपार्टमेंट, स्पोर्ट वगैरे हे सगळं असतं. पण नेतृत्व विकसित व्हायचं असेल, युवक हा पुढारी आणि खऱ्या अर्थाने एक डेअरिंगबाज विद्यार्थी जर पुढे व्हायचा असेल तर NSS हा एकच ॲक्टिव्हिटी आपल्या राज्य सरकारची चालते. पण दुर्दैव असं आहे की त्या NSSच्या कॅम्पसाठी 200-400 मुलं जातात आणि त्या मुलाचा सगळा खर्च जो प्राध्यापक त्याला लीड करतो, जो कॉलेज त्याला लीड करतो, त्याला खिशातून करावं लागतं. 1000 रुपये 2000 रुपये इतका तुटपुंजा खर्च विद्यापीठ देतं. मग सगळे महाविद्यालय काय करतात की आपण खिशातून पैसे कशाला भरायचे,
कॅम्प झाला का झाला, विद्यार्थी गेले होते का गेले, अशा कागदोपत्री फाईल तयार करायच्या. आता राम भिसे सर आपल्याला ते सगळं सांगणार नाही. त्याचं कारण असं आहे की खरं बोलायला प्रशासनामध्ये आपण काम करत असतो तेव्हा खरं बोलायला खूप बंदी असते. व्यवस्थितशीर चाललंय, गुड आहे, वा काय विद्यापीठाचा प्लॅन आहे असं म्हणून हे सगळं कार्यक्रम चालतो. आणि इथं मला वाटतं खऱ्या अर्थाने आपल्या युवकांचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये मी ईनच्या माध्यमातून किंवा युवकांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने जिथं जिथं फिरतो तिथं एकच प्रश्न मला प्रामुख्याने जाणवतो. जे विद्यार्थी काहीतरी करण्याच्या दृष्टीने पुढे येतात त्यांना सगळीकडून विरोध होतो. शेतकऱ्यांच्या मुलाला घरून विरोध होतो, त्याला पेरणी आता जून जुलै महिन्यामध्ये पेरणीच्या काळामध्ये त्याला कॉलेजला जाऊ दिलं जात नाही, त्याला शाळेत जाऊ दिलं जात नाही, शेतातली कामं त्याला करावं लागतात. गरिबाचा जो काबाड कष्ट करणारा मुलगा आहे त्याचा वडील काबाड कष्ट करतो आणि त्याला घरचे कामं करावं लागतात. जी मुलं खऱ्या अर्थाने या राज्याचं भविष्य आहे, या देशाचं भविष्य आहे, त्याला कुठंतरी दाबून ठेवण्याचं काम होतं. आणि ही मुलं काही करून मेहनतीने पुढे येतात कॉलेजमध्ये, तेव्हा तिथं शासन महाविद्यालय त्यांच्या स्वप्नाचा गळा घोटतो. अशी सगळी एकूण राज्यामध्ये परिस्थिती आहे. VM नक्कीच आपल्याला आणखीन एक फोन कॉल येतोय. देवांग आहे. देवांग तुमचा प्रश्न विचारा. देवांग तुमच्या टीव्हीचा जो आवाज आहे तो आधी कमी करा आणि मग प्रश्न विचारा. टीव्ही म्यूट है. हाँ प्रश्न विचारा. हेलो. हाँ प्रश्न विचारा. हाँ मैं अभी आईटी इंजीनियरिंग कर रहा था 12th के बाद. बोलिए. और अभी इंजीनियरिंग में मेरा एक सब्जेक्ट बैक आ गया EM, बट अभी आईटी में मेरे को इंटरेस्ट नहीं और इंजीनियरिंग करना नहीं है. तो मैं अभी क्या सजेशन लेना चाहता हूँ कि अभी क्या पढ़ूं करके. मेरी इच्छा है BBA MBA करने की. तो ये आपके ऊपर है ना कि आपको क्या करना है, ये आपके चॉइस के ऊपर है. यही तो नेतृत्व की क्षमता है. ये आपके अंदर जो इच्छाएं है वो क्या करना है वो आप खुद डिसाइड कर लीजिए. यही तो आपके लिए अच्छा रहेगा. मेरी इच्छा है BBA MBA करने की, बट घर वाले थोडे मना कर रहे हैं. घर वाले थोडे मना कर रहे हैं. मी आता अर्चनाताईंकडे जातो. पुन्हा एक तुम्ही आधी एक प्रश्न उपस्थित केला की पालकांचा जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा आहे. तुम्ही पालकांसाठी काय सल्ला द्याल? आप एकदम सही बोल रहे हैं. कभी बच्चे अगर कोई चीज़ करना चाहते हैं तो पेरेंट्स का एक मोटिव रहता है उसके पीछे. देखो कोई भी पेरेंट्स ये नहीं सोचते हैं कि मेरे बच्चे का बुरा हो, ठीक है, लेकिन उनका जो सोचने का नज़रिया रहता है ना कि मेरा बच्चा ऐसा करना चाहिए, ये तरीके से आगे जाना चाहिए. तो सबसे पहले आपको ये काम करना पड़ेगा, आपको आपके पेरेंट्स को मनाना पड़ेगा. आप आपके पेरेंट्स को ये बोलिए कि देखो मेरा मन नहीं है, मैं यहाँ पे मेरा 1 साल मैंने अभी यहाँ पे पढ़ाई के लिए मैं आया हूँ, मेरा ये 1 साल वेस्ट हो जाएगा. उसमें आपने जितने भी पैसे दिए हैं वो पैसे भी वेस्ट हो जाएंगे, आपका समय वेस्ट हो जाएगा. उससे अच्छा आपकी जिस चीज़ में दिलचस्पी हो आप उस चीज़ में आगे बढ़िए. आपके पेरेंट्स को आप रेडी कीजिए, आपके पेरेंट्स को आप बताइए कि आप अच्छे से कैसे करेंगे. आप कमिटमेंट दीजिए आपके पेरेंट्स को कि यस मैं ऐसे करूँगा और मैं यहीं से आगे बढ़ूँगा और आप लोग मुझे सपोर्ट कीजिए और आपके पेरेंट्स इजीली तैयार हो जाएंगे, ये मुझे विश्वास है. नक्कीच एक चांगलं मार्गदर्शन केलंय. मला वाटतं की शरद कदम सर आहे ते कधी त्यांनाही बोलायचं, ते परळ स्टुडिओला आहेत. शरद कदम सर. मला असं वाटतं की जी सगळी चर्चा सुरू आहे आणि जे मुलांचे जे प्रश्न येत आहेत ते प्रश्न ऐकल्यानंतर असं वाटतं की नेमकं काय करावं यामध्ये ही तरुण मुलं एकदम कन्फ्यूज आहेत. याचं कारण असं आहे की आपण जर बघितलं तर 25च्या आतले जे तरुण आहेत यांची संख्या ही 53% आहे. एकूण लोकसंख्येच्या 53% ही संख्या आहे. म्हणजे साधारणतः 65-70 कोटी लोक. आणि ह्या तरुणांची भाषा कोण बोलतोय? या तरुणांची आपल्याला भाषा बोलावी लागेल, त्यांचं म्हणणं काय हे समजून घ्यावं लागेल, त्यांच्यासाठी नवा कार्यक्रम द्यावा लागेल, त्यांच्यासाठी नवी गाणी म्हणावी लागतील. आता हे सगळे जे आहेत हे सगळे प्रश्न आपण ऐकल्यानंतर ही सगळी मुलं डिस्टर्ब आहेत की या अमक्या वयात काय करावं, तमक्या वयात काय करावं. त्यांचा संपर्क तो तुटलेला. आपल्याला एक प्रश्न येतोय, बडोद्यावरून आहे फोन आहे. संजय तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. 5ही पॅनलिस्टला माझा एक प्रश्न आहे. खरं म्हणजे मी उच्च शिक्षित आहे. हॅलो. हा बोला बोला. मी उच्च शिक्षित आहे आणि आता अर्ध जग पालथं घातल्यावर मला एक कळतंय की मराठी माणसा नक्की काय करायचंय.
प्रश्न असा आहे की बिझनेस लिडरशिप तुम्ही कशी निर्माण करावी विद्यार्थ्यांमध्ये? पाचही गेस्टना जो आहे तो प्रश्न विचारलेला काय आहे. काय काय तुम्ही एकदा प्रश्न बिझनेस तुमच्या टीव्हीचा आवाज आधी कमी करा आणि प्रश्न विचारा. संजय, तुमच्या टीव्हीचा आवाज जो आहे तो आधी कमी करा आणि मग सलग प्रश्न विचारा, तर तुमच्यापर्यंत आवाज पोहोचू शकेल. हा, टीव्हीचा आवाज कमी करा आणि मग प्रश्न विचारा. हो, मी याच्यात सांगितलं. मी यासाठी म्हणतोय की प्रत्येक जण हॅलो बोला, सलग प्रश्न विचारा, आवाज येतोय तुमचा. प्रत्येक जण उठसूट खूप शिक्षण घेतो आणि नोकरीच्या मागे लागतो. गुजरातचं वातावरण असं आहे की तिथे प्रत्येक जण शिकतो, तेवढंच शिकतो आणि स्वतः बिझनेसच्या मागे लागतो. ही वृत्ती आपल्या मराठी माणसामध्ये का नाही, हा माझा प्रश्न आहे. आणि ती कशी निर्माण करावी, बिझनेस लिडरशिप कशी निर्माण करावी? नक्कीच बिझनेस क्वालिटीचा उल्लेख झाला. मी शरद कदम सरांकडे जातोय. शरद कदम सर, कारण तुमचा संपर्कही तुटला, तर तुमच्यापासून सुरुवात करूया. तुम्ही प्रश्न ऐकलेला आहे का? मराठी माणसामध्ये जे बिझनेस साठीच्या जे क्वालिटी आहे त्याचा उल्लेख केला त्यांनी. बोला. नाही, प्रश्न मला समज. हा, त्यांचा प्रश्न असा होता, बडोद्यावरून फोन होता की बिझनेस क्वालिटी जे आहे, सगळं म्हणतोय की ही जी अस्वस्थ नाही मला बोला बोला सलग बोला, तुमचा आवाज पोहोचतोय. मला असं म्हणायचंय की जरी मला असं म्हणायचंय की जे आता आपण प्रश्नाची चर्चा ऐकतोय की या लोकांचे जे प्रश्न येत आहेत त्या प्रश्नाच्या निमित्तानं आपल्याला जर समजतंय. तुम्ही सलग बोलत राहा, तुमचा आवाज पोहोचतोय इथे. हॅलो. हा, तुम्ही सलग बोलत राहा, तुमचा आवाज पोहोचतोय. मुलांना नेमकं काय करावं हे समजत नाही. आणि आज तुम्ही जर बघायला गेलं तर एकूण ही जी मुलं डिस्टर्ब आहेत, ग्रामीण भागातल्या बहुजन समाजातल्या मुलांची तर अवस्था अतिशय वाईट आहे. त्यांना हवं तसं त्यांना शिक्षण घेता येत नाही, हव्या तर संधी नाही आहेत. आणि ह्या मुलांचा जो सोर्स आहे हा शेतीचा सोर्स आहे. आणि या शेतीची जी अवस्था आहे ती शेतीची अवस्था आपण सगळे बघतोय. नेमकं त्यामुळे त्यांना जी असलेली रसद संपलेली आहे. या तरुण वयात जी स्वप्न बघायची असतात ती स्वप्न बघण्याचं थांबलेलं आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये जे नैराश्य मुलांना आलेलं आहे आणि या नैराश्यामध्ये अनेक लोक दबा धरून बसलेले आहेत. कोण जातीच्या नावावर, कोण धर्माच्या नावावर, कोण भाषेच्या नावावरती हे एकमेकांना झुंजवत आहेत. आणि अशा वेळेला मला संदीप जसं म्हणाला की आपण ही शाळेच्या पलीकडे जाऊन, शाळा कॉलेजच्या पलीकडे जाऊन शिक्षण देणारी व्यवस्था नाहीये. तुम्हाला मी सांगतो, आमचं उदाहरण देतो की आम्ही जरी कॉलेजमध्ये शिकलो असलो तरी आमचं खरं शिक्षण हे राष्ट्रीय सेवा दल छात्र भरतीमध्ये डॉक्टर नाय डोळे सारख्यांच्या, आम्ही त्याला डोळे स्कूल म्हणतो, उदगीरचे त्या डोळे सरांच्या स्कूलमध्ये आम्ही झालेलो आहेत. आणि अशा प्रकारचं शिक्षण आम्हाला सेवा दलामध्ये मिळालं, ज्या शिक्षणातून चांगला माणूस कसा घडावा. आणि ह्या अशा प्रकारच्या सेवा दल एक बिनभिंतीची शाळा आहे. आणि ह्या बिनभिंतीच्या शाळेमध्ये जे शिकायला आम्हाला मिळालं, जे आमचं अनुभव आमचं समृद्ध झाले, आमचं म्हणणं की अशा प्रकारची व्यवस्था सगळ्या ठिकाणी असायला पाहिजे. तुम्हाला मी परवाचं उदाहरण देतो. सेवा दलाने पुढाकार घेऊन एक सातारा जिल्ह्यातल्या रहमतपूर जवळ पवारवाडीमध्ये आपण श्रमदान शिबिर घेतलं होतं. महाराष्ट्रातून 250-250 तरुण मुली आल्या होत्या. मुलींची संख्या मोठी होती. या 2 दिवसामध्ये ज्या मुलांनी जे काम केलेलं आहे, मग अशी प्रश्न आला की किती वेळा वर्षामध्ये काम करायचंय. अगदी 13, 14, 15 वर्षाच्या मुलांपासून ते 60-50 पर्यंतच्या मुलींची तिथे उपस्थिती होती. आणि ह्या 2 दिवसामध्ये जे काम केलंय त्या गावाने जे बघितलेलं आहे, तर अशा प्रकारचं काम उभं राहू शकतं. ही तरुण मुलंच करू शकतात. मुंबईमध्ये आम्ही अनेक प्रकारचे उपक्रम करतो. कला पथक आहे. संविधानाच्या संदर्भामध्ये आम्ही जे काम सुरू केलेलं आहे, संविधान जागराचं काम केलेलं आहे मुंबईमध्ये. मुंबईतल्या साधारणतः 40 ते 45 कॉलेजेसमध्ये, ज्युनियर कॉलेजमध्ये आम्ही काम करतोय. अगदी तरुण मुलं आमच्याबरोबर काम करत आहेत. आणि अशा प्रकारचं काम करायला, सामाजिक काम करायला, नेतृत्व करायला वयाची अट लागते असं काही नाही. तुमच्यामध्ये ते उपजत गुण असतात. नक्कीच आपल्यामध्ये जे ते उपजत गुण जे आहेत, उपजत गुण असतात. आपल्याला आणखीन एक फोन कॉल येतोय पुण्याहून. संजय, तुमचा प्रश्न विचारा.
संजय हां, तुमचा प्रश्न विचारा. तर काय होतं, आता 12वीची मुलांनी परीक्षा दिली आमच्या, तर कन्फ्युज होतं की कोणी काय सांगते कोणी काय सांगते. आता आम्हाला मरीन इंजिनिअरिंग घ्यायचं होतं, दुसरं कोणी सांगते, हे घ्यायचं होतं तर ते दुसरं काय ते सांगतात. आता कन्फ्युज होतं नेमकं आपण काय करायचं. नाही, पण त्याची इच्छा काय आहे? हा, त्याची इच्छा आहे की मरीन इंजिनिअरिंग करायचं. आणि पर्सेंटेज किती मिळालेले आहेत? पर्सेंटेज मोठी. हा, हॅलो, माझे पर्सेंटेज आहेत 76 आहेत 12ला. आणि 12वी सायन्स. 12वी सायन्स. हो, 12वीचे 76 आहेत. 76 आहेत. आणि फिजिक्स, मॅथ्स आणि केमिस्ट्री मधले मार्क्स? ओके. मी आता भिसे सरांकडेच जातो. भिसे सर, तुम्ही काय मार्गदर्शन कराल? जर तुला खरोखरच जर मरीन इंजिनिअरिंगमध्ये जर करिअर करायचं असेल तर त्याची ऑलरेडी तू माहिती तर काढलेली असेलच की एंट्रान्स असेल काय असेल. तर तुझी जर इच्छा असेल तर असं माझं मत आहे की मरीन इंजिनिअरिंगला जायला काही हरकत नाही. बाकीच्यांचा विचार करण्याची गरज नाही आहे. तुला जे वाटतं ते तू करावं, बाकी जास्त काही विचार करू नये आणि मरीन इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घ्यावं. अगदी. मी शरद कदम सरांकडे पुन्हा जातोय. आपण चळवळीचा उल्लेख झालेला नाही आहे, कारण नेतृत्व आणि चळवळ ही जी आहे ते त्या चळवळीतून नेतृत्व निर्माण होण्यात झालेलं आहे. अगदी राज्यातलं असू दे किंवा देशातलं असू दे, चळवळीतून अनेक नेतृत्व निर्माण झाली आहे. पण या चळवळी कुठेतरी आता कमी झाल्यात किंवा ते नेतृत्व जे आहे ते त्या पद्धतीने एक मोठ्या पद्धतीने पुढे येत नाही आहे. शरद कदम सर. तुमचं म्हणणं बरोबर आहे, कारण अगोदरच्या 10-15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी तरुणांच्या ज्या नेतृत्वाच्या चळवळी होत्या, मग दलित पॅंथरची चळवळ असेल, युक्रांची चळवळ असेल, सेवादलाची चळवळ असेल, छात्र भारतीची चळवळ असेल, ह्या सगळ्या चळवळीतून एक नेतृत्व उभं येत होतं. अनेक महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लोक रस्त्यावरती यायचे, मोर्चे निघायचे, अभ्यासवर्ग व्हायचे, चर्चा व्हायच्या, रात्र चर्चा व्हायच्या. म्हणजे आम्हाला आमचा अनुभव आहे की रात्र लोकात त्या एखाद्या प्रश्नावरती चर्चा करायच्या. नामंजूरची लढाई असेल, मंडल आयोगची लढाई असेल, या लढाईतून एक नेतृत्व मिळालं, उभं राहिलं. आणि त्यावेळेला अनेक काही साधनं नव्हती. म्हणजे मला तर आठवतं की छात्र भारतीची चळवळ आम्ही त्यावेळी 15 पैशाचा पोस्टकार्ड असायचं. त्या 15 पैशाच्या पोस्टकार्डवरती ही छात्र भारती आम्ही महाराष्ट्रामध्ये उभी केली. कोणाच्या घरी फोनही नसायचे. आम्ही सगळी मध्यमवर्गातली मुलं होतो, पण तरी देखील एक जिद्द होती की काहीतरी करायचं, केलं पाहिजे. पण आज तुम्ही जर बघायला गेलं, पाहिलं तर सगळ्या प्रकारची साधनं आहेत, सुविधा आहेत, फोन्स आहेत. पण दुर्दैवाने काय चालतं फोनवरती गुड मॉर्निंग, गुड नाईट आणि काहीतरी फालतू जोक आपण पाठवत असतो. पण जर या व्हॉट्सअपचा, या नव्या माध्यमाचा जर नीट वापर केला, आणि मला तुम्हाला सांगायला असं वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे इश्यू चालू आहेत. शेतकऱ्यांचा संप सुरू आहे, सहारणपूरच्या निमित्तानं अनेक दंगली सुरू आहेत, अनेक प्रकारचे या राज्यामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, रात्रशाळा बंद होत चाललेल्या आहेत. आणि ह्या प्रश्नांवरती आजचा तरुण शांत आहे. सगळ्या प्रकारची साधनं आहेत. मला असं वाटतं की ही संधी आहे. आणि हे तुम्ही काय जिथं तुमच्या समाजामध्ये जिथे घडतं, तुम्ही जिथं राहता तिथे काय घडतं, त्यावेळी तुम्ही रिॲक्ट झालं पाहिजे. या दिवशी तुम्ही रिॲक्ट व्हाल, त्यातून तुमचं नेतृत्व उभं राहील आणि तुम्ही नेतृत्व हे बहारावं लागेल. ह्या सगळ्या आजच्या निमित्तानं ह्या सगळ्या चळवळी थांबलेल्या आहेत. पण आमचा पुन्हा प्रयत्न आहे, सेवादलासारख्या संघटनेचा प्रयत्न आहे की हे पुन्हा उभं राहिलं पाहिजे. आणि ह्या पुन्हा उभा राहताना नक्कीच सर, चळवळी ज्या आहेत त्या पुन्हा उभ्या राहिल्या पाहिजेत आणि त्यातूनच नेतृत्व जे आहे ते पुढे येणार आहे. आपली वेळ जी आहे ती संपलेली आहे या कार्यक्रमाची. पण सर्व मान्यवरांचे आभार ज्यांनी इथे येऊन आपल्याशी चर्चा केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी उत्तम मार्गदर्शन जे आहे ते आपल्या दर्शकांना केलं. मोठं व्हायचंय मला या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटूया उद्या नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.